नमस्कार मित्रांनो, माझे नाव फिरोज चंद्री आणि तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत महाज्योती पेपरचे सेट 2 ची आन्सर की. जास्त वेळ न घालवता मी सुरुवात करतो. तर मी आज जीके आणि जीएसचे प्रश्न घेणार आहोत आणि त्याचे मी उत्तर सांगणार आहोत, जे महाज्योतीला विचारण्यात आलेले होते सेट 2 या पेपरला. प्रश्न क्रमांक 1 आहे, जन आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर महात्मा गांधींनी कोणत्या वर्षी असहकार चळवळ मागे घेतली? ऑप्शन ए 1920, ऑप्शन बी 1921, ऑप्शन सी 1922, ऑप्शन डी 1923. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1922. प्रश्न क्रमांक 2 आहे, असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर विधान परिषदेच्या राजकारणात भाग घेण्यासाठी सी.आर. दास आणि मोतीलाल नेहरू यांनी कोणता राजकीय पक्ष स्थापन केला? ऑप्शन ए होम रूल पार्टी, ऑप्शन बी स्वराज्य पार्टी, ऑप्शन सी फॉरवर्ड ब्लॉक, ऑप्शन डी जस्टिस पार्टी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वराज्य पार्टी. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारा आणि दख्खनचे पठार यांच्यामध्ये कोणती पर्वतरांग नैसर्गिक सीमा तयार करते? ऑप्शन ए अरवली पर्वतरांग, ऑप्शन बी विंध्य पर्वतरांग, ऑप्शन सी पश्चिम घाट, ऑप्शन डी सातपुडा पर्वतरांग. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याला अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे? ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी औरंगाबाद. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 5 आहे, पश्चिम घाटातून जाणारी कोणती पर्वतरांग मुंबईला नाशिकशी जोडते? ऑप्शन ए थाळघाट, ऑप्शन बी भोरघाट, ऑप्शन सी अंबा घाट, ऑप्शन डी आंबोली घाट. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थाळघाट. प्रश्न क्रमांक 6, नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या कोणत्या विभाजक प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडतो? ऑप्शन ए मराठवाडा, ऑप्शन बी विदर्भ, ऑप्शन सी कोकण किनारा, ऑप्शन डी खानदेश. याचे योग्य उत्तर आहे कोकण किनारा, ऑप्शन सी कोकण किनारा. प्रश्न क्रमांक 7, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए गडचिरोली, ऑप्शन बी चंद्रपूर, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी भंडारा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 8, लोकशाहीचे कोणते वैशिष्ट्य विविध गटांना समजावून घेऊन सामाजिक संघर्षाची शक्यता कमी करण्यास मदत करते? ऑप्शन ए युनिव्हर्सल प्रोड फ्रँचायझी, ऑप्शन बी अधिकार वाटप, ऑप्शन सी न्यायालयीन पुनरावलोकन, ऑप्शन डी आपत्कालीन तरतुदी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अधिकार वाटप. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची प्राथमिक जबाबदारी भारतीय सशस्त्र दलांच्या कोणत्या शाखेची आहे? ऑप्शन ए भारतीय सैन्य, ऑप्शन बी भारतीय हवाई दल, ऑप्शन सी भारतीय नौदल, ऑप्शन डी भारतीय तटरक्षक दल. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय नौदल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क समाविष्ट आहेत? ऑप्शन ए भाग 2, ऑप्शन बी भाग 3, ऑप्शन सी भाग 4, ऑप्शन डी भाग 5. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भाग 3. प्रश्न क्रमांक 11, कामाख्या मंदिराशी संबंधित असलेल्या अंबुबाची मेळा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात साजरा केला जातो? ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी त्रिपुरा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आसाम. प्रश्न क्रमांक 12, 2006च्या राष्ट्रकुल खेळांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताच्या ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ऑप्शन ए नीरज चोपडा, ऑप्शन बी पी.व्ही. सिंधू, ऑप्शन सी मीराबाई चानू, ऑप्शन डी निखत झरीन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मीराबाई चानू. प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या प्रमुख अंगावर आहे? ऑप्शन ए सर्वसाधारण सभा, ऑप्शन बी सुरक्षा परिषद, ऑप्शन सी आंतरराष्ट्रीय न्यायालय, ऑप्शन डी आर्थिक आणि सामाजिक परिषद. याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सुरक्षा परिषद. प्रश्न क्रमांक 14, भारतातील कोणत्या शहरात आरोग्यावरील पहिली ब्रिक्स मंत्रिस्तरीय बैठक आयोजित होणार आहे? ऑप्शन ए हैदराबाद, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी बेंगलोर, ऑप्शन डी चंदीगड. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चंदीगड. प्रश्न क्रमांक 15, विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए आर के नारायणन, ऑप्शन बी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम, ऑप्शन सी चेतन भगत,
ऑप्शन डी विक्रम सेठ. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 16. पित्ताशय काढल्यानंतर पित्त सतत वाहत राहिल्याने आणि ते पातळ झाल्याने कशाचे पचन कमी कार्यक्षमतेने होते? ऑप्शन ए चरबी, ऑप्शन बी प्रथिने, ऑप्शन सी स्टार्च, ऑप्शन डी जीवनसत्वे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चरबी. प्रश्न क्रमांक 17. सतत शारीरिक श्रम करणाऱ्या कामगाराला दररोजच्या वाढत्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी कोणत्या पोषक तत्वांनी समृद्ध आहाराची आवश्यकता असते? याची ऑप्शन आहे ऑप्शन ए प्रथिने, ऑप्शन बी कर्बोदके, ऑप्शन सी जीवनसत्वे, ऑप्शन डी खनिजे. याचे योग्य उत्तर आहे कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स. प्रश्न क्रमांक 18. महिनोन्महिने केवळ टिकवलेले अन्न खाणाऱ्या खलाशांमध्ये दिसून येणाऱ्या हिरड्यांमधून रक्त येणे, सांधेदुखी आणि जखमा उशिरा भरणे या लक्षणांचे कारण कोणती कमतरता आहे? ऑप्शन ए व्हिटॅमिन डी, ऑप्शन बी व्हिटॅमिन सी, ऑप्शन सी व्हिटॅमिन ए, ऑप्शन डी व्हिटॅमिन के. याचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 19. अनेक आठवड्यांच्या उच्च उंचीवरील वातावरणाशी जोडून घेणाऱ्या प्रक्रियेदरम्यान रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रामुख्याने कशामुळे वाढते? ऑप्शन ए फुफ्फुसाचा आकार, ऑप्शन बी RBC संख्या, ऑप्शन सी हृदयाचे ठोके, ऑप्शन डी श्वास घेण्याची खोली. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी RBC संख्या. प्रश्न क्रमांक 20. डेंग्यू आणि मलेरिया प्रतिबंधात साचलेले पाणी काढून टाकण्याचा मुख्य उद्देश काय असतो? ऑप्शन ए पाणी प्रदूषण, ऑप्शन बी रुग्णाची प्रतिकारशक्ती, ऑप्शन सी हवेची गुणवत्ता, ऑप्शन डी डासांची प्रजनन स्थळे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रजनन म्हणजे डासांची प्रजनन स्थळे. प्रश्न क्रमांक 21 आहे. किडनी निकामी झाल्यावर रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण वाढल्याने कोणता आजार होऊ शकतो? ऑप्शन ए परिघीय सूज, ऑप्शन बी चयापचय आम्लता, ऑप्शन सी हृदयाचा अनियमित ठोका, ऑप्शन डी रक्तक्षय. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हृदयाचा अनियमित ठोका. प्रश्न क्रमांक 22 आहे. पचनासाठी जठरग्रंथी जठरात कोणते 2 पदार्थ सोडतात? ऑप्शन ए हायड्रोक्लोरिक आम्ल श्लेषा, ऑप्शन बी हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन, ऑप्शन सी पेप्सिन पित्त, ऑप्शन डी श्लेष्मा पित्त. याचे योग्य उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन. प्रश्न क्रमांक 23. खाण्याच्या मिठात मिसळल्यास कोणते खनिज गलगंड रोखते? ऑप्शन ए आयोडीन, ऑप्शन बी लोखंड, ऑप्शन सी कॅल्शियम, ऑप्शन डी जस्त. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आयोडीन. प्रश्न क्रमांक 24. विषाणूमध्ये अनुपस्थित असलेल्या कोणत्या जीवाणू रचनेला पेनिसिलिन हे प्रतिजैविक विशेषता लक्ष्य करते? ऑप्शन ए पेशीभित्त, ऑप्शन बी केंद्रक, ऑप्शन सी रायबोझोम, ऑप्शन डी पडदा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पेशीभित्ती. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या मार्गाने गरम वस्तूपासून पटकन दूर होता येते? ऑप्शन ए मेंदूचा मार्ग, ऑप्शन बी स्नायू स्मृती, ऑप्शन सी पचन नियंत्रण, ऑप्शन डी प्रतिक्षेप चाप. याचे योग्य उत्तर ऑप्शन डी प्रतिक्षेप चाप. प्रश्न क्रमांक 26. नेफ्रॉनची कोणती रचना मूत्रपिंडाला सांद्र मूत्र तयार करण्यास सक्षम करते? ऑप्शन ए हेनलेचा लूप, ऑप्शन बी बोनम कॅप्सूल, ऑप्शन सी ग्लोमेरुलस, ऑप्शन डी वृक्क श्रोणी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हेनलेचा लूप. प्रश्न क्रमांक 27. मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वाच्या अतिसेवनामुळे आरोग्याला कोणता धोका निर्माण होतो? ऑप्शन ए व्हिटॅमिन विषबाधा, ऑप्शन बी जलद उत्सर्जन, ऑप्शन सी तात्काळ कमतरता, ऑप्शन डी एन्झाईम प्रतिबंध. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्हिटॅमिन विषबाधा. प्रश्न क्रमांक 28. लोहयुक्त पदार्थासोबत लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यास लोहाच्या शोषणावर काय परिणाम होतो? याचे ऑप्शन आहे ऑप्शन ए शोषण कमी होते, ऑप्शन बी शोषण अप्रभावित होते, ऑप्शन सी शोषण वाढते, ऑप्शन डी शोषणास विलंब झाला, ऑप्शन सी याचे योग्य उत्तर आहे शोषण वाढते. प्रश्न क्रमांक 29. जेव्हा आजूबाजूचे बहुतेक लोक लसीकरण केलेले असतात तेव्हा लसीकरण न झालेले व्यक्ती सुरक्षित कशी राहू शकते? ऑप्शन ए वैयक्तिक प्रतिकारशक्ती, ऑप्शन बी सामूहिक प्रतिकारशक्ती, ऑप्शन सी निष्क्रिय प्रतिकारशक्ती, ऑप्शन डी अनुवांशिक प्रतिकारशक्ती. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सामूहिक प्रतिकारशक्ती. प्रश्न क्रमांक 30 आहे. फुफ्फुसातील कोणती रचना वायूच्या देवाणघेवाणीसाठी
मोठा पृष्ठभाग उपलब्ध करून देते. ऑप्शन ए ब्रॉन्की, ऑप्शन बी श्वासनलिका, ऑप्शन सी अल्वेओली, ऑप्शन डी डायफ्राम. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अल्वेओली. प्रश्न क्रमांक 31. व्हिटॅमिन ए मुळे होणाऱ्या रातंधळेपणामागे कोणत्या रंगद्रव्याची कमतरता थेट कारणीभूत असते? ऑप्शन ए कॅरोटीन, ऑप्शन बी मेलॅनिन, ऑप्शन सी रोडोस्पिन, ऑप्शन डी हिमोग्लोबिन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोडोस्पिन. प्रश्न क्रमांक 32 आहे. व्हिटॅमिन जीच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये लहान मुलांमध्ये होणाऱ्या कमतरतेपेक्षा नेमकी कोणती स्थिती उद्भवते? ऑप्शन ए मूळदूज, ऑप्शन बी स्कर्वी, ऑप्शन सी कॉशिओरकोर, ऑप्शन डी मॅलेशिया. याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ऑस्टियोमॅलेशिया. प्रश्न क्रमांक 33. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप कमी होते तेव्हा कोणता हार्मोन इन्सुलिनच्या कार्यक्षेत्राला थेट विरोध करतो? ऑप्शन ए थायरॉक्सिन, ऑप्शन बी ॲड्रेनालाईन, ऑप्शन सी ग्लुकागॉन, ऑप्शन डी कॉर्टिसोल. याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ग्लुकागॉन. प्रश्न क्रमांक 34. जलशुद्धीकरणाची कोणती पायरी केवळ भौतिक अशुद्धी दूर करण्याऐवजी रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जंतूंना मारण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असते? ऑप्शन ए क्लोरिनीकरण, ऑप्शन बी गाळ साचणे, ऑप्शन सी हवा खेळती ठेवणे, ऑप्शन डी गार्डन. याचे योग्य उत्तर ऑप्शन ए क्लोरिनीकरण. प्रश्न क्रमांक 35. वायुकोशाच्या भित्तिकेचा कोणता गुणधर्म रक्तामध्ये ऑक्सिजनच्या प्रवेशासाठी लागणारे विसरण अंतर प्रामुख्याने कमी करतो? ऑप्शन ए जाड भिंत, ऑप्शन बी पातळ भिंत, ऑप्शन सी मोठा ल्युमेन, ऑप्शन डी लवचिक भिंत. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पातळ भिंत. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.